सांगा सांगा किती कोंबड्या आत गेल्या आहेत? 5. अगदी बरोबर मुलांनो. मोजा जोडा फार्म हाऊस वेकेशन सोबत. मॅथ्स टॉपर बना आणि व्हा सगळ्यात स्मार्ट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा फक्त प्ले स्टोअर वर. चिंकीची नवी हिल्स. गट्टू चिंकीने आपल्या क्लासच्या फ्रेंड्ससाठी गार्डनमध्ये एक गेट टुगेदर ठेवलं होतं. सगळी मुलं आली होती आणि सोबत खेळत होती. पण तेवढ्यात तिथे चिंकीची मैत्रीण श्रेया येते. जशी श्रेया येते तसे सगळेजण तिला पाहू लागतात, कारण श्रेयाने हिल्स घातल्या होत्या. वाव श्रेया, तू आमच्यापेक्षा आज जरा जास्तच उंच दिसतीयस. हो गट्टू, कारण आज मी हे हिल्स घातलेले आहेत. माझ्या आईने माझ्यासाठी आणलेत. बाकी मुलांसोबतच चिंकी सुद्धा श्रेयाच्या हिल्सकडे नीट पाहत होती. ती श्रेयाला म्हणते, वाव श्रेया, हे हिल्स तर तुला खूपच मस्त दिसतात. हिल्स मध्ये चालणं सोपं असतं का? नाही चिंकी, हे काय लहान मुलांसाठी नसतं. पण मला तर हिल्स मध्ये चालायची सवय आहे ना, म्हणून मी ह्यामध्ये आरामात चालू शकते. ओ अच्छा, असं आहे का? हो, अजून काय चिंकी? बरं, आता मी निघते. मला आईसोबत पार्टीला जायचंय ह्या हिल्स घालून. एवढं बोलून श्रेया तिथून निघून जाते आणि चिंकी तिला फक्त पाहत राहते. इकडे जेव्हा गट्टू पाहतो की चिंकी स्वतःत मग्न झालीये आणि श्रेयाला जाताना नीट पाहत होती, तेव्हा तो तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, अगं चिंकी, काय झालं? तू इथे का उभी आहेस आणि काय बघतीयस? चल ना आपण खेळूया. नाही, मला नाही खेळायचं, मी घरी जातीये. अगं पण चिंकी, थांब ना. चिंकी गट्टूचं काहीही न ऐकता सरळ घरी येते आणि लवकर आईच्या रूममध्ये जाते. आईच्या रूममध्ये एक मोठा आरसा होता. त्या आरशासमोर जाऊन चिंकी उभी राहते. जर मी हिल्स घातले तर मी इतकी उंच होईन. हो, इतकी उंच. चिंकी आपले पाय वर करते आणि आपल्या टोजवर चालण्याचा प्रयत्न करते, जसे काही तिने हिल्स घातले आहेत. तेवढ्यात आई रूममध्ये येते आणि ती चिंकीला असं करताना पाहते. अगं चिंकी बाळा, हे तू काय करतेयस? आई, आई, अगं मला हिल्स हव्या आहेत. काय हिल्स? हो आई, आज जेव्हा श्रेया गार्डन मध्ये आली होती तेव्हा तिने खूप छान हिल्स घातले होते आणि त्यावर ती खूप छान दिसत होती. मलाही तसेच हिल्स हवेत. अगं पण बाळा, हिल्स मध्ये चालणं सोपं नसतं. तू पडूही शकते आणि जर तू पडलीस तर तुला लागेल ना. नाही आई, मी हिल्स मध्ये चालण्याची खूप प्रॅक्टिस करेन, म्हणजे मी पडणार नाही. पण प्लीज 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 मला हिल्स घे ना. जेव्हा आई पाहते की चिंकीने हट्टच धरला आहे आणि हिल्स शिवाय ती मानणार नाही, तेव्हा ती तिला म्हणते, बरं चल ठीक आहे, चल आपण बाजारात जाऊ. तसंही बाजारात माझं काम आहेच, मग सोबतच तुला हिल्सही घेऊ. काय? खरंच? ये, थँक्यू आई. आई चिंकीला घेऊन एका स्टोअर मध्ये जाते, जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या सँडल्स, शूज आणि हिल्स ठेवलेल्या होत्या. चिंकी आपल्यासाठी हिल्स पाहू लागते. वाव आई, इथे तर हिल्स मध्ये किती व्हरायटीज आहेत. मला तर हे सगळे खूप जास्त आवडतात. हो चिंकी बाळा, बरं चल लवकर आता तुझ्यासाठी हिल्स निवड. तू त्यामध्ये नीट प्रॅक्टिस कर. मग जेव्हा तू मोठी होशील तेव्हा मी तुझ्यासाठी खूप हिल्स घेईल. ओके आई, मग तर मला खूपच मजा येईल. चिंकी दुकानात ठेवलेल्या सगळ्या हिल्स नीट पाहू लागते. तेवढ्यात तिला एक हिल खूप जास्त आवडते. आई, मला ही हिल्स घ्यायची आहे. ही लाल, बघ ना किती मस्त आहे. हो, सुंदर तर आहेच, पण चिंकी बाळा, ही पॉइंटेड हिल आहे. ह्यामध्ये चालणं सोपं नसतं आणि जर तू ह्या घातल्यास तर तुझे पायही दुखतील. पण चिंकी त्याच हिल्स घेण्यासाठी खूप हट्ट करू लागते आणि शेवटी आईला त्या चिंकीला हिल्स द्याव्याच लागतात. जशी चिंकी त्या हिल्स घेऊन घरी येते, ती तेव्हा त्या घालून पाहते आणि चालण्याचा प्रयत्न करते. वाव चिंकी, मला तर वाटतंय की तू लवकरच हिल्स मध्ये चालायला शिकशील. हो गट्टू, बघ मी किती मस्त चालतीये. आई तर उगाच टेन्शन घेत होती.
पण तेवढ्यात अचानक चिंकीचा पाय मुरगळतो आणि ती पडते. अगं चिंकी सांभाळून. आह, आह, मला तर लागलं. आवाज ऐकून आई सुद्धा तिथे येते आणि चिंकीला म्हणते, चिंकी, मी म्हंटल होतं ना तुला तू पडशील म्हणून. आता हे हिल्स काढून ठेव, नाहीतर लागेल तुला. नाही आई, मला काहीच नाही झालं. मी तर हळूच पडले आणि मी इतक्या लवकर हार नाही मानणार. मला ह्या हिल्स मध्ये चालायला शिकायचंच आहे आणि ते पण आजच. मग काही होऊ देत. मग काय होतं. चिंकी खूप वेळ त्या हिल्स मध्ये चालण्याची प्रॅक्टिस करते, पण शेवटी ती शिकतेच. पण शेवटी ती आणखीन दमून जाते. गट्टू चिंकीला असं थकलेलं पाहून विचारतो, आता काय झालं चिंकी, तू अजूनही खुश नाही दिसत आहे. गट्टू, माझा पाय खूप दुखतोय. मी काय करू? आई बरोबर बोलत होती. आई किचन मधून सगळं चिंकीचं बोलणं ऐकते आणि किचन मधून बाहेर येऊन तिला म्हणते, चिंकी, मी तुला आधीच म्हटलं होतं की तू हे रोज रोज घालू शकत नाही. हे फक्त कधीतरीच वापरायचे असतात. सॉरी आई. चिंकी, तू बाजारातही हिल्ससाठी हट्ट केला. जेव्हा मी तुला म्हणत होते की साधे हिल्स घे, तेव्हा तू ऐकलं नाहीस माझं. म्हणूनच म्हणतात की नेहमी मोठ्यांचं ऐकायला हवं. आणि बघ, माझंच म्हणणं खरं झालं ना. चिंकीला माहिती होतं की तिने चूक केलीये, म्हणून ती आईला काहीच म्हणत नाही. चिंकी बाळा, मी तुला ओरडत नाहीये, मी फक्त समजावतीये. आणि हो, उद्याच आपण जाऊ आणि ह्या पॉइंटेड हिल्सच्या जागी साधे हिल्स घेऊन येऊ, ठीक आहे? ठीक आहे आई. आई, त्या दोघांमध्ये काय फरक असतो? गट्टू बाळा, ते दोन्ही सारखंच असतं, पण साध्या हिल्समध्ये चिंकीचा पाय दुखणार नाही आणि ती आरामात चालू शकेल. ठीक आहे आई, मग आपण त्याच हिल्स घेऊन येऊ. दुसऱ्या दिवशी आई आणि चिंकी मार्केटमध्ये जाऊन चिंकीसाठी वेजेस हिल्स घेऊन येतात आणि यावेळी या हिल्स मध्ये चालण्यात चिंकीला काही त्रासही झाला नाही. चिंकी आपले नवे हिल्स आपल्या मित्रांनाही दाखवायला जाते आणि सगळे मित्र तिचं खूप कौतुक करतात. पुंटून किड्स कडून पार्सल आहे. अरे, आलं पार्सल. जा मुलांनो, उघडून बघा, तुमच्याचसाठी आहे. वा वाई, ह्यात तर खूपच प्रोडक्ट्स आहेत. हे फिशिंग फंड काय बघ. तुम्हा दोघांना जे अक्षर मी सांगेल ते ह्या फिशिंग रॉडने उचलून मला दाखवायचंय. वाव, आता आपण फिशिंग करत करत अक्षर शिकणार आहे. हे बघा, ह्याला फिस्की फिंगर्स म्हणतात. ह्यामुळे तुमचा हात आणि डोळ्यांचा समन्वय चांगला होईल. ही घ्या लेस. आता ह्यामध्ये एक एक करून बीड्स टाकायचा प्रयत्न करायचा. आई, हे तर खूपच मस्त गिफ्ट आहे. कितीतरी प्रोडक्ट्स आहेत यामध्ये. आम्हाला खूप मजा येतेय. हा कोणता बॉक्स आहे? हा पुंटून किड्सचा लर्निंग बॉक्स आहे, जो आपण घेऊन आलेलो आहोत नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजीच्या मुलांसाठी. जर तुम्हालाही हा बॉक्स ऑर्डर करायचा आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल करा.